स्टार्ट. परिच्छेद 1985 हे संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक युवक वर्ष म्हणून जाहीर केले आहे व जगभर अतिउत्साहाने साजरे होत आहे. युनोच्या कार्यक्रमाची शांतता, सहभाग व विकास अशी त्रिसूत्री आहे. संभाव्य पुढील काही वर्षांमध्ये देशोदेशीच्या आर्थिक वाटचाल, संरक्षण, बेरोजगारीचे वाढते प्रमाण तसेच दुष्काळाची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षितता आणि राष्ट्र विकासातील युवकांचे महत्त्व जाणून 1985 हे आंतरराष्ट्रीय युवक वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केले आहे. आज युवकापुढे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक सुधारणा घडवून देशाचे ऐक्य बळकट व समृद्ध करण्याचे आजच्या युवकापुढे प्रमुख आव्हान आहे. राष्ट्रीय विकास आणि सामाजिक घडामोडी व परिवर्तन यासाठी देशामधील युवक शक्ती हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. भारतात एकूण लोकसंख्येपैकी 31% लोकसंख्या हे युवक वर्षात मोडते. त्यामुळेच ही लोकसंख्या राष्ट्रीय प्रश्नांचा आणि भारतीय एकात्मतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची व अत्यंत आवश्यक ठरते. सध्या युवक वर्षानिमित्त ठिकठिकाणी अनेक शैक्षणिक व सामाजिक, ग्रामीण विकास इत्यादी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. परंतु हे सर्व कार्यक्रम प्रामुख्याने विद्यार्थ्यांसाठी असतात आणि यावरील कार्यक्रमामध्ये ग्रामीण युवकांचा अभाव आढळतो. आपली युवक शक्ती व युवक वर्ग हा जास्तीत जास्त ग्रामीण भागात आहे आणि ग्रामीण भागातील बहुतेक युवक हे अशिक्षित व निरक्षर आहेत. त्यामुळे ग्रामीण युवकांना या युवक वर्षाची काहीच माहिती नाही आणि त्यांच्या समस्यांचा, दारिद्र्याचा, शिक्षणाचा, रोजगारावर व लघु उद्योगावर विचार करावयास हवा. त्यामुळे ग्रामीण युवक दुर्लक्षित राहतात. जर आपल्याला खरोखरच हे वर्ष जागतिक युवक वर्ष म्हणून साजरे करावयाचे असेल तर ग्रामीण व शहरी सुशिक्षित युवकांनी या अशिक्षित आणि दुर्लक्षिलेल्या युवकांमध्ये स्वतःचा आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे आणि त्यांना राष्ट्राच्या प्रगतीत समाविष्ट करून घेतले पाहिजे. कारण प्रत्येक राष्ट्राची शक्ती, राष्ट्रीय ऐक्य आणि राष्ट्रीय विकास प्रामुख्याने देशातील युवकांवर अवलंबून असतो. या दृष्टिकोनातून शहरी भागातून व ग्रामीण भागातून विविध चर्चासूत्रे युवकांसाठी मार्गदर्शन, उपदेशात्मक सभासंमेलने ठिकठिकाणी साजरी करण्यात यावी आणि या कार्यक्रमात युवक शक्तीचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतला पाहिजे. त्यामुळे युवकामध्ये स्वतःची जबाबदारी ओळखून आपण काहीतरी करू शकू असा आत्मविश्वास नेहमी बाळगला पाहिजे, अशी भावना निर्माण झाली पाहिजे. राष्ट्रीय एकता बलवान व सामर्थ्यशाली करावयाची असेल तर युवकांच्या समस्या ताबडतोब नाहीशा केल्या पाहिजे. परिच्छेद आधुनिक काळात पत्रव्यवहाराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे व पत्रव्यवहाराला व्यवसायाचा कणा असे म्हटल्यास वावगे होणार नाही. उत्पादक आणि व्यापारी यांना पत्रव्यवहारामार्फत एकमेकांशी संपर्क साधणे कमी खर्चाचे व अधिक सोयीचे असे वाटते. पत्रव्यवहारामार्फत एकमेकांशी संपर्क साधणे कमी खर्चाचे व अधिक सोयीचे असे वाटते. पत्रव्यवहार म्हणजे दुसऱ्या संस्थेशी किंवा व्यक्तीशी संपर्क साधण्यासाठी व व्यवसाय यातील देवाणघेवाण यासंबंधी लिखित स्वरूपात पाठविलेल्या संदेश होय. संदेश म्हणजे
स्वतः पत्र पाठविणे किंवा आलेल्या पत्रांना उत्तर पाठविणे. पत्र लेखनामुळे दूर अंतरावरील व्यक्ती व संस्था यांच्याशी अल्प वेळात संपर्क साधणे शक्य होते. पत्रलेखनात चुका होण्याची शक्यता कमी असते, कारण पत्रलेखन विचार करून लिहिलेला असतो. पत्रव्यवहारामुळे माहितीची देवाणघेवाण व लेखी पुरावा निर्माण होतो. भविष्यकाळात संदर्भ लागेल म्हणून पत्रव्यवहार काढून व्यवहारासंबंधीची माहिती पाहता येते. पत्रलेखनाच्या या फायद्यामुळे आधुनिक काळात पत्रव्यवहारात अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. पत्रव्यवहार म्हणजे व्यवसायाची चालती बोलती जाहिरात होय. परिच्छेद व्यावसायिक पत्रव्यवहार याचे त्या व्यवसायाचे महत्त्व प्रकट करते. व्यापाऱ्याने पाठविलेल्या पत्रांना ताबडतोब परिणाम होतो असे दिसून येते. पत्रव्यवहारासाठी शक्यतो चांगल्या प्रतीचा कागद पत्रासाठी वापरावा. पत्रलेखनासाठी हलक्या दर्जाचा कागद वापरला तर कंपनीबद्दल किंवा संस्थेबद्दल वाईट मत होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. हस्ताक्षरात लिहिलेल्या पत्रापेक्षा काळजीपूर्वक टाईप केलेले पत्र नक्कीच आकर्षक दिसते. शिवाय ते वाचणे सोपे जाते. पत्राला समास सोडणे आवश्यक आहे. समास सोडल्यामुळे पत्र आकर्षक दिसते. पत्राची नीट घडी घातलेली असली पाहिजे. पत्र अशा पद्धतीने घडी करावे की पाकिट उगाचच बेडौल व फुगणार नाही. लिफाफ्याचा आकार पत्राच्या कागदाच्या आकाराप्रमाणे असावा. पत्रव्यवहारामध्ये निसंदिग्धपणा, बिनचूकपणा, नम्रतापणा, परिपूर्णता तसेच पत्रामध्ये संक्षिप्तता, प्रभावीपणा असणे अत्यंत आवश्यक आहे. परिच्छेद आज रोजी आपले पत्र व आपण पाठवलेली मनी ऑर्डर मिळाली. मी शाळेची मे 1985 अखेरपर्यंतची फी व टर्म फी म्हणून ₹91 भरले. आता शाळेची सर्व फी भरून झाली. गेल्या आठवड्यात आमची सर्व विषयांची चाचणी परीक्षा झाली, कारण वार्षिक परीक्षा कशी होईल याची कल्पना यावी म्हणून ही परीक्षा घेण्यात आली होती. मला सर्व पेपर्स फार चांगले गेले. गेल्या महिन्यात आम्ही सर्व विद्यार्थी एका सामाजिक विधायक कार्यात सहभागी झालो होतो. सध्या आमच्या सोलापूर महानगरपालिकेने शहर स्वच्छता योजनेचा कार्यक्रम हाती घेतला आहे. तसेच या कार्यक्रमात शहरातील लायन्स क्लब, लिओ क्लब व विविध तरुण मंडळे, सामाजिक संस्था व सर्व शाळा व कॉलेजेस या योजनेत सहभागी झाल्या आहेत. अनेक उद्योगपतींनी व सार्वजनिक मंडळांनीही या कामी भरपूर आर्थिक सहाय्य व काही उपयुक्त साहित्य दिले होते. स्टॉप.